नेपाळच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। नेपाळमध्ये हिंसाचाराच्या घटनेनंतर सत्तांतर झालंय आणि सोशल मीडियावरती बंदी घातल्याने तरुणांनी हिंसाचार केला होता। सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली। राष्ट्रपती भवनात सीपी राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा पार पडला। राधाकृष्णन हे देशाचे 15वे उपराष्ट्रपती आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली। राजधानी दिल्लीत या दोघांची भेट झाली। अन्य व्यक्ती मोठी झाली तर मी लहान होईन अशी भीती वाटणं हा मानवी स्वभाव आहे, त्यामुळे भारतावरती टॅरिफ लावण्यात आलाय। मात्र सातासमुद्रा पार राहता मग भीतीचं कारण काय, मी आणि माझं या गोष्टींमुळे हे सर्व होतंय असं वक्तव्य मोहन भागवत यांनी ट्रम्प यांच्याबद्दल केलंय। E20 मिश्रणाविरुद्धची सोशल मीडिया मोहीम ही राजकीयदृष्ट्या मला लक्ष्य करण्यासाठी पैसे देऊन केलेली मोहीम असल्याचा गंभीर आरोप रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केली आहे। सोशल मीडियावरती जी मोहीम चालवण्यात आली त्यात काही तथ्य नाही असंही ते म्हणाले। 34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत हालचालींना आता वेग आलाय। मुंबईत प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून राडा झाला। प्रभादेवीत ठाकरे आणि शिंदेचे कार्यकर्ते भिडले। सर्कलवरती दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। बिहारमध्ये काँग्रेसने सोशल मीडियावरती मोदींच्या मातोश्रींचा AI निर्मित व्हिडिओ पोस्ट केला, त्यामुळे भाजपाने आंदोलन करत याचा निषेध नोंदवलाय। दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। बीड जिल्ह्यात आतापर्यंत 22,515 कुणबी नोंदी सापडल्याची माहिती समोर आली आहे, तर 1,66,327 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे। धुळ्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेनं आंदोलन केलेलं आहे। मराठा समाजासाठी काढलेला शासन निर्णय रद्द करण्याची मागणी यातून करण्यात आली। ओबीसीतून आरक्षण न देण्याचीही मागणी करण्यात आली। यावल तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजाने आंदोलन केलंय। मराठा समाजासाठी काढलेले GR तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। GR रद्द न केल्यास ओबीसी समाज तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आलाय। अत्याचार करण्यात आलाय। गणपती विसर्जनाला घरात कोणी नाही याचा फायदा घेत घरात शिरून मुलीला चाकूचा धाक दाखवत तिच्यावरती अत्याचार करण्यात आला। या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मध्य प्रदेशच्या इंदोरमधून आरोपी तौहीद समीरला अटक केली। शिर्डीत बेशिस्त वाहन चालकांवरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली। अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकासह शिर्डी वाहतूक शाखा ॲक्शन मोडवरती आली आहे। एकाच दिवशी तब्बल 70 पेक्षा अधिक वाहनांवरती कारवाई केली। मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठ परिसरात चोरी करणाऱ्या एका इसमाला वाहन चालकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले। चोरीच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले।